ज्यावेळेला एखादी महिला प्रेग्नंट असते, त्यावेळेला पोटातलं बाळ त्या आईच्या शरीरातून सगळ्या लागणाऱ्या गोष्टी ॲब्झॉर्ब करत असतं. त्यामुळे हे कॅल्शियम, आयर्न पासून सगळ्या गोष्टी येतात. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ मातेच्या गर्भातून बाहेर पडतं, पण त्यानंतर त्याला अंगावरती ते दूध प्यायला लागतं. त्यावेळेला जे कॅल्शियम आहे ते त्या बाळाला त्या दुधातून जायला लागतं. आता हे कॅल्शियम कुठून येणार आहे? तर आईच्या शरीरातून येणार आहे. अशा वेळेला आईच्या शरीरातलं कॅल्शियम कमी पडायला लागतं, आईच्या शरीरातलं आयर्न कमी पडायला लागतं, जे बाळाला मिळत असतं. आणि मग आईच्या शरीरातलं कमी पडलं की केस भसाभस गळायला लागतात. असा हात घातला की हातात असे पुंजकीच्या पुंजकी यायला लागतात, असं व्हायला लागतं. यावेळेला आईचा आहार चांगला असणं खूप गरजेचं आहे आणि त्या खाल्लेल्या अन्नाला पचवण्याची आईची कॅपॅसिटी चांगली असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही नुसत्या कॅल्शियमच्या सप्लिमेंट देताय, पण त्या आईला ते पचवता येत नाहीये, असं जर झालं तर त्याचा शरीराला त्रास होणार आहे.